आत्ताची पुण्यामधली महत्त्वाची बातमी म्हणजे खासदार राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे। काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे आणि ही बातमी आजची सकाळी साधारण 8:30-9च्या सुमारास ही बातमी आली। गेल्या काही दिवसापासून राजीव सातव हे आजारी होते, अस्वस्थ होते आणि त्या पद्धतीची माहिती समोर येत होती। मात्र अखेर त्यांची जी या आजाराशी झुंज चाललेली होती ती अयशस्वी ठरलेली आहे आणि राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे। नेमका कशामुळे निधन झालं आणि राजीव सातव यांची कारकीर्द काय या सगळ्याचाच आढावा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राजीव सातव अवघ्या 46 वर्षांचे होते। काँग्रेसचे ज्यांचं दिल्ली दरबारामध्ये मोठं वजन आहे किंवा ज्यांना ओळखलं जातं काँग्रेसचे नेते म्हणून असे असलेले राजीव सातव आता आपल्यामध्ये नाहीयेत। साधारणपणे 19 एप्रिलला त्यांना कोरोनाची लक्षणं आढळली होती आणि त्यानंतर 22 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह आले। त्यानंतर पुण्यामधल्या जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यानंतर 19 दिवसानंतर ते कोरोनामधनं बाहेर आले। कोरोनावरचे उपचार सुरू होते त्यावेळी सुद्धा राजीव सातव हे जास्त आजारी आहेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुरू आहेत, आयसीयू मध्ये आहेत अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या। त्यानंतर काँग्रेसकडनं अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असं सांगण्यात आलं। मात्र साधारण शुक्रवारी रात्री राजीव सातव यांच्या प्रकृतीमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला। जी स्थिर प्रकृती होती ती अस्थिर झाली। त्यांचं शरीर प्रकृती असं आपण म्हणू शकतो की खालावतच गेली आणि त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कोरोना व्यतिरिक्त सुद्धा एका वेगळ्या व्हायरसची लागण त्यांना झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर सातव यांचं निधन झालेलं आहे। सायटोमेगॅलो नावाचा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरसची लागण राजीव सातव यांना झालेली होती। विशेषतः या व्हायरस बद्दल जर सांगायचं झालं तर तुमच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे, जी आजाराशी लढण्यासाठीची जी शक्ती आहे ती सगळी या आजारामध्ये या व्हायरस शरीरामध्ये आल्यानंतर खालावते आणि त्याच पद्धतीने मल्टिपल ऑर्गन फेल होत गेले आणि राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे। काल खरं तर राजीव सातव अत्यवस्थ आहेत अशा अनेक बातम्या आल्या। वेगवेगळ्या नेत्यांचे जर तुम्ही ट्विट्स बघितले तर ट्विट सुद्धा समोर येत होते की त्यांच्या स्पीडी रिकव्हरीसाठी आम्ही प्रार्थना करतो, ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो। मात्र तसं झालं नाही। कालच पुण्यामध्ये अनेक काँग्रेस नेते आले होते, त्यामध्ये काँग्रेसचे राज्यामधले ज्येष्ठ नेते असलेले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा आले होते। त्यांनी सुद्धा माध्यमांना माहिती दिली होती की राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी जहांगीर रुग्णालयामध्ये आलेलो आहे। त्यानंतर आज खरं तर आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा पुण्यामध्ये येणार होते आणि राजेश टोपे सुद्धा सांगणार होते की काय नेमकी प्रकृती आहे। काल त्यांनी मुंबईमध्ये सांगितलेलं होतं की त्यांना एका वेगळ्या व्हायरसची लागण झालेली आहे, पण आज मात्र राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे। सकाळच्याच वेळी ही बातमी आली। आजचा रविवार काँग्रेससाठी आणि एकूण महाराष्ट्रासाठी फारसा चांगला नाही। आजची सकाळ एकीकडे वादळाच्या सगळ्या बातम्या येतात आणि दुसरीकडे राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे। काँग्रेसच्या वर्तुळामधले एक अतिशय चांगलं वजन असलेले नेते म्हणून सातव सर्वपरिचित होते। विशेषतः महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर गुजरात सारखं राज्य जिथे भाजपचं वजन आहे, भाजपचं स्वतःचं होमपेज आहे पंतप्रधान मोदींचं, तर त्या राज्याचे प्रभारी अशी एक मोठी जबाबदारी सातव यांच्यावरती दिलेली होती। याशिवाय दिल्लीमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या छाननीचे समितीचे अध्यक्ष सुद्धा राजीव सातव होते। इतकंच नाही तर ते स्वतः 2014 मध्ये हिंगोलीमधनं खासदार म्हणून निवडून आले होते लोकसभा निवडणुकीतून। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2014 मध्ये अनेक खासदारांना पराभव पत्करावा लागला। अनेकांचे जे घरचे गड होते ते ढासळलेले होते, पण अशा वेळी काँग्रेसचे फक्त 2 खासदार, एक म्हणजे अशोक चव्हाण आणि दुसरे म्हणजे राजीव सातव, हे दोघच जण निवडून आले आणि त्यामध्ये राजीव सातव आपला गड राखण्यामध्ये यशस्वी झाले होते। 2019 साली मात्र त्यांनी थेट निवडणूक लढवायला नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची वर्णी ही राज्यसभेवरती लावलेली होती आणि सध्या ते राज्यसभेचे खासदार होते। काल त्यांची रिकव्हरी लवकर व्हावी असं अनेक नेत्यांनी प्रार्थना केली होती, मात्र ती प्रार्थना यशस्वी झाली नाही आणि अखेर सातव यांचं निधन आज झालेलं आहे। त्यांच्या निधनाची जी बातमी आहे ती समोर आली होती आणि काँग्रेसचे जे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, रणदीप सुरजेवाला यांनी त्याबद्दल माहिती दिली होती आणि रणदीप सुरजेवाला त्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले हे सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवते। हे ट्विट त्यांनी सकाळी केलं आणि त्यामध्ये ते म्हणाले, निशब्द आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक मेरे साथ चल रहा। राजीव सातव की सादगी, बेबाक मुस्कुराहट, जमीनी जुड़ाव, नेतृत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद रहेगी। अलविदा मेरे दोस्त।
जहा रहो चमकते रहो. अत्यंत ही दुःखद बातमी आहे. राजीव सातव आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीयेत आणि याच मुद्द्यावरती खरं तर काँग्रेस नेतृत्वाकडनं सुद्धा वारंवार विचारलं जात होतं. त्यांना कुठे हलवायचं का, कुठले डॉक्टर बोलवायचे का, पाठवायचे का, याबद्दल चर्चा सुरू होती. आणि त्यावरती आता राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. काँग्रेसचे नेते, आय एम व्हेरी सॅड ॲट द लॉस ऑफ माय फ्रेंड राजीव सातव. ही वॉज अ लीडर विथ ह्यूज पोटेन्शियल हू embodied the ideal of Congress. It's a big loss for us all. My condolence and love to his family. राहुल गांधी यांनी सुद्धा आता ट्विट केलेलं आहे. काँग्रेसचा एक मोठा लॉस झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केलेली आहे. अशा पद्धतीने आता राजीव सातव यांचं निधन झालं आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर यायला लागलेल्या आहेत. काही वेळामध्येच कदाचित पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, तर तिथे सुद्धा आता काँग्रेसचे नेते येणार आहेत. पुढचं सगळं काय आहे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू. पण 46 वर्षांचे अवघे होते राजीव सातव. पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली, त्यामधनं लढाई करून यशस्वीपणे बाहेर आले. पण त्यानंतर जो एक व्हायरस त्यांच्या शरीरामध्ये गेला आणि त्यानंतर प्रकृती ज्या पद्धतीने ढासळत गेली, त्यानंतर राजीव सातव यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि आज अखेर सकाळी राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे. अवघ्या 46 वर्षांचे युवा नेते, काँग्रेसचे नेते, ज्यांच्यावरती महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे, महाराष्ट्राचा चेहरा म्हणून दिल्लीच्या वर्तुळामध्ये जे ओळखले जायचे, राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधले होते, त्या राजीव सातव यांचं अखेर निधन झालेलं आहे. पुण्यामधल्या जहांगीर रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते, पण कालपासून बातम्या येत होत्या आणि आज अखेर राजीव सातव आपल्यामध्ये नाहीयेत. घरची पार्श्वभूमी सांगायची झाली तर घरी सुद्धा त्यांच्या राजकीय वातावरण होतं. पहिल्यापासून युवक काँग्रेसशी जोडलेले होते. आई रजनी सातव या सुरुवातीला राष्ट्रवादीत होत्या, नंतर काँग्रेसमध्ये आल्या, खासदार होते रजनी सातव आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे अत्यंत अभ्यासू नेते म्हणून ज्यांना ओळखलं जायचं. इंग्लिशवरती अतिशय चांगली कमांड, मराठी सोबतच मराठवाड्यातलेच प्रश्न नाही तर एकूण महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत, औद्योगिक क्षेत्रामधले प्रश्न काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची अत्यंत चांगली जाण असणारे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये, कारण युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधल्या अनेक नेत्यांशी जवळीक असणारे, त्या राज्यांची राजकीय स्थिती माहिती असणारे राजीव सातव यांचं आता निधन झालेलं आहे. काँग्रेससाठी एक खरं तर मोठा फटका आहे, पण फक्त काँग्रेससाठी नाही तर मराठवाड्यासाठी सुद्धा एक नेता हरपलेला आहे. अवघ्या 46 वर्षांचे होते, पुढची अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलं असतं, पण आता मात्र राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे. सुरुवातीला कोरोना होता आणि त्यानंतर वेगळ्या व्हायरसमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि पुण्यामधल्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांनी अंतिम श्वास घेतला. याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू, पण त्यासाठी लोकमत फॉलो करायला विसरू नका.